देह विसारे आपुला जवळी घेता सिन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसारे आपुला जवळी घेता सिन गेला तुका संता पुढे पायी झुंबे लाडे कुडे देह विसारे आपुला जवळी घेता सिन गेला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामय येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम भोजति जपुरदिग प्रदेशं विदिन्द्रादिदेवाय सदा सेवनायं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा स्थितिन देवी नारायणी नमस्तुते जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा अवघी बालकाची व्याप्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देऊचे साधू संत देऊचे एकमेव साधू संत जगद्गुरु आता या विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन एक म्हणजे कृष्ण वन्य जगद्गुरु हे तर देवच दोन आद्य गुरु शंकराचार्य आणि तीन जगद्गुरु तुकोबराय आणि या तिघांपैकी सेवेकरता
निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तो परिहार म्हणजे असा. आज सुनंदा राजाराम काळे माझी आजी हिचं प्रथम वर्ष श्राद्ध आणि या वर्षश्राद्धासाठी उपस्थित गोड टाळकरी माळकरी पेटी मास्तर पकवाज वादक आमचे माऊली महाराज पालखे असतील, गायनाचार्य गुरुवारी निळकंठ महाराज काळे असतील, पर्वत आबास असतील, नाना महाराज बारसकर असतील, सर्व भजनी मंडळ, खेळचे भजनी मंडळ सर्व, शरद महाराज काळे असतील, बालकीर्तनकार मृदुंगाचार्य हर्षवर्धन महाराज काळे असतील, सर्व कीर्तनकार टाळकरी माळकरी पेटे मास्तर सर्व इथे उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, आजीच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी अवघी बालकाची व्याप्ती. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मातृशक्तीचा गौरव केलेला आहे. हिंदू धर्मामध्ये किती माता पवित्र मानल्या जातात? किती माता? 3 माता पवित्र मानल्या जातात. पहिली जी आहे ती गोमाता, ज्या गायीमध्ये 33 कोटी देवांचा समावेश आहे असं आपण मानतो, त्या गायीची पूजा करतो, ती आहे ती गोमाता. दुसरी जी आहे ती भूमाता. आपण ज्यावेळेस घराचं बांधकाम काढतो, बांधकाम काढायच्या आधी काय करतो? तिथली जागा साफ करतो आणि तिथे पाया घेतो. पण तिथली जागा साफ करत असताना आपल्याकडून काही छोटे मोठे किडामुंगी जीव मारले जातात, झाडे झुडपे तोडली जातात. हे बाब आपल्या डोक्यावरती लागतं. मग आपण काय करतो? त्या भूमातेची पूजा करतो, तिची माफी मागतो. ती जी आहे ती भूमाता. आता तिसरी जी आहे, आता मला सांगा, तुम्ही कधी असं ऐकले का जपान माता? ऐकले का? कधी असं ऐकले का चीन माता? ऐकले का? नाही. कधी असं ऐकलं फ्रान्स माता? नाही. या सर्व पृथ्वी तलावरती जेवढे देश आहेत, त्या सर्व देशांपैकी असा जो एक देश आहे, त्या देशाचे आपण रहवासी आहोत आणि त्या देशाचे आपण रहवासी आहोत फक्त आणि फक्त त्याच देशाला माता म्हटलं जाते. हे प्यारी भारत माँ तेरे हम गीत गाते हैं, हे प्यारी भारत माँ तेरे हम गीत गाते हैं. या संपूर्ण देशांपैकी असा जो एक देश आहे, फक्त आणि फक्त त्याच देशाला माता म्हटले. कोणता देश आहे? भारत माता. आणि अशा या भारत मातेचे आपण रहवासी आहोत. विठ्ठल विठ्ठल. आपण जन्माला आल्यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात प्रथम कोणाला नमन करतो? कोणाला करतो? मातृदेव भव, मग पितृदेव भव, मग आचार्य देव भव, अतिथी देव भव. देव माता आदिती आहे, वेद माता गायत्री आहे, गीता माऊली आहे. एक दिवस विनोबा भावेंची आई बोलते, अरे विनू, तू एवढी मोठी गीता लिहिली आहेस ना, ही गीता मला समजत नाही का? तर ही संस्कृत मधनं आहे. एवढ्या मोठ्या गीतेचा तू भाष्यकार आहेस, तुला ही गीता लिहायला येते, वाचायला येते, बोलायला येते,
पण ही गीता मला समजत नाही, का तर ही संस्कृतमधनं आहे. विनोबा भावेंनी आपल्या आईसाठी काय करावं, ती गीता होती ना. विनोबा भावेंनी आपल्या आईसाठी गीता नाही, गीता ई लिहिली. गीता आई मी बाळ तू आई, अशी ही गीताई. आता बघा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, ज्ञान ईश्वरी, ईश्वरी ज्ञान ज्याच्यामध्ये आहे, अशी ही ज्ञानेश्वरी. विठ्ठल मातृशक्तीचं प्रेम आपल्याला चराचरामध्ये पाहायला भेटतं, चराचरामध्ये पाहायला भेटतं. आता जुनी माणसं सकाळी उठल्यानंतर कोणता श्लोक म्हणतात, कोणता श्लोक म्हणतात? समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिते विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्मवे. आत्ताच्या कॉन्व्हेंटच्या मुलांना हे येत नाही, त्यांना हे कळत नाही, त्यांना आपण तर शिकवतच नाही हो. कधी तुम्ही कधी शिकवता का, असले शिकवता का कॉन्व्हेंटच्या मुलांना? नाही शिकवत. घरामध्ये जर मोठे व्यक्ती म्हणजे आजोबा जर बोलत असतील तर लहान मुलगा त्यांच्या जवळ जातो आणि त्यांच्यामध्ये बोलतो. मध्ये बोलल्यानंतर त्याला सगळे ओरडतात, अरे मोठ्या माणसांच्या मध्ये बोलायचं नसतं. त्याला इतका राग येतो, इतका राग येतो, ते आजोबांच्या जवळ जातं, आजोबांच्या गालामध्ये मारतं. सगळे हसू लागतात. तिथे हसण्याची गरज नसते, तिथे काय करण्याची गरज असते? फटका लावण्याची गरज असते. महाराज लाड किती वर्ष करायचे, पुढचे किती वर्ष मारायला सुरुवात करायची? लल एत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडे. लाड फक्त 5 वर्ष करायचे, पुढच्या 10 वर्ष फटकायला सुरू करायचं. पण आपण तसं करत नाही. आपण काय करतो? लहान मुलांच्या जवळ जातो आणि म्हणतो मार मार, माझ्या गालामध्ये मार. ते आपल्या गालामध्ये मारतं. असं म्हटल्यानंतर आपण दुसराही गाल पुढे करतो, म्हणतो मार मार, माझ्या गालामध्ये मार. ते दुसऱ्याही गालामध्ये मारतो. बरोबर आहे ना? लहानपणी आपण त्यांना अशा संस्कार देतो, पुढे जाऊन ते काय करतं? हाताचा वापर करण्याऐवजी पायाचा वापर करतं, लातीने निबार तुडवतं. हेच आहे. इथं आपले संस्कार आडवे येतात. तुम्हाला जर संस्कार करायचे असतील तर कसे करायचे तुम्हाला दृष्टांत सांगते. तोपर्यंत देवाचं भजन करा. विठ्ठल दृष्टांत देऊन सांगते. एका मायमौलीचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तिचं लग्न झालं, तिचा संसार सुखात जाऊ लागला. काही दिवसांनी तिला एक गोंडस असं बाळ झालं. ते बाळ झाल्यानंतर काही दिवसांनी तिचे पती वारले, त्यांचं निधन झालं. तो मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. ज्यावेळेस तो पहिलीच्या वर्गामध्ये गेला ना, पहिलीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी कंपास चोरून आणली. घरी यायला शाळा सुटली. घरी आल्यानंतर आईला म्हणतो, आई बघ आज मी कंपास चोरून आणली. आईला दाखवतो, पण आई तरी काही बोलत नाही. बाळा असं नाही की म्हणत की बाळा चोरी करणं हे वाईट आहे, चोरी करायची नाही. आई गालातल्या गालात हसते आणि निघून जाते, काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत जातो. दुसऱ्या दिवशी शाळेतनं पेन चोरून आणतो. आईला दाखवतो, आई आज मी पेन चोरून आणला. त्यास ती आई गालातल्या गालात हसते आणि निघून जाते, पण सांगत नाही बाळा चोरी करणे हे पाप आहे, चोरी करायची नसते, असं सांगत नाही. तिसऱ्या दिवशी ते शाळेत जातं. तिसऱ्या दिवशी ते वही चोरून आणतं. आईला दाखवतं, आई आज मी वही चोरून आणली. आई गालातल्या गालात हसते आणि निघून जाते. आई त्याला काहीच बोलत नाही. तो असं चोरी करू लागला, इतका मोठा झाला, पण तो काही शाळा बिळा शिकला नाही. तो चोरी करू लागला, इतका मोठा चोर झाला, दरोडेखोर झाला. एक दिवस त्याने बँकेमध्ये दरोडा टाकला. बँकेमध्ये दरोडा टाकल्यानंतर बँकेचा मॅनेजर आडवा आला आणि त्या बँकेच्या मॅनेजरला कायमचाच आडवा केला. त्याचा खून केला. त्याच्यावरती त्याच्यानंतर पोलीस आले. त्याच्यावरती फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्यावेळेस त्याला फाशी द्यायची होती त्याच्या आधी जेलरने विचारलं, अरे तुझी शेवटची इच्छा काय आहे? असं म्हटल्यानंतर तो मुलगा बोलतो, साहेब मला माझ्या आईला भेटायचे. आईला भेटायचे म्हटल्यानंतर मग जेलर म्हणतात, हो तू तुझ्या आईला भेटू शकतो. तो आईला भेटायला गेला, पण आईला वाटलं आतापर्यंत लेकरांनी एवढ्या चोऱ्या केल्या, एवढ्या सोनं नाणं चोरून आणलं, आतापर्यंत एवढ्या चोऱ्या केल्या, कुठं सोनं लपवलं का हे सांगून. म्हणून आईने कान पुढे केला.
पण त्या मुलाने कानात सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो कानातने त्याने काहीच सांगितलं नाही. त्याने काय केलं, आईच्या कानाला चावा घेतला आणि आईच्या 2 कानाखाली लावून दिल्या. त्यावेळेस जेलर ओरडले आणि जेलर म्हणाले, अरे मूर्खा, जीवनभर पाप करत आला, जीवनभर चोरी करत आला, आता मरताना सुद्धा पाप करतोयस, मरताना सुद्धा पाप करतोयस, आईला मारून. त्यावेळेस तो मुलगा बोलतो, साहेब, ज्या वेळेस मी पहिलीमध्ये गेलो होतो ना, तो रडू लागला, म्हणाला, साहेब, ज्यावेळेस मी पहिलीमध्ये गेलो ना, त्यावेळेस मी सर्वात पहिल्यांदा कंपास चोरून आणली, कंपास चोरून आणली, आईला दाखवली, आई गालातल्या गालात असली, आई निघून गेली, आई काही बोलली नाही. आई असं सुद्धा म्हणली नाही, बाळा, चोरी करणं हे पाप आहे, चोरी करणं हे पाप आहे, तू चोरी करू नको, चोरी करायची नसते, देव बाप्पा शिक्षा देईल, असं काही सांगितलं नाही. मी दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेलो, दुसऱ्या दिवशी पेन चोरून आणला, आईला दाखवला, आई गालातल्या गालात असली, आई काहीच बोलली नाही. तिसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेलो, तिसऱ्या दिवशी मी वही चोरून आणली, आईला दाखवली, आई गालातल्या गालात असली आणि आई निघून गेली. पण आई म्हणली नाही, बाळा, चोरी करू नको, आई म्हणली नाही. आईने जर त्यावेळेस मला सांगितलं असतं किंवा आईने त्यावेळेस माझ्या 2 थोबाडी देऊन सांगितलं असतं, बाळा, शाळेमध्ये जातोय, शाळेमध्ये जायचंय ना तर शिकायचं, चोरी करण्यासाठी शाळेत जायचं नाही, चोरी करायची नसते, चोरी करणं हे पाप आहे, आईने मला असं सुद्धा सांगितलं नाही. त्यावेळेस जर आईने मला सांगितलं असतं तर आज मी एवढा मोठा दरोडेखोर झालो नसतो. आज मी एवढा मोठा दरोडेखोर झालो केवळ फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे झालो. महाराज, इथे तुमचे संस्कार आडवे येतात. तुम्हाला मुलांवरती संस्कार करायचे असतील ना तर मुलांवर चांगले संस्कार करा. पण आपण काय करतो, मुलांवर संस्कार करत नाही. तुम्ही एक वेळेस मुलांसाठी पैसे कमवू नका, जमिनी घेऊ नका, प्रॉपर्टी कमवू नका, फक्त आणि फक्त मुलांसाठी संस्कार कमवा आणि ते संस्कार तुम्ही मुलांना द्या. विठ्ठल विठ्ठल. मुस्लिम समाजाची आई आपल्या लेकराला सांगते, बेटे मैं गांव को जा रही हूँ, दिन में 2 बार नमाज पढ़ना. मला नाही वाटत इथं बसलेली एखादा माता माऊली सांगत असेल, बाळा मी गावाला चालले, सकाळी देवपूजा कर, दिवाबत्ती कर, संध्याकाळी दिवाबत्ती कर, हरिपाठ वाच. मला नाही वाटत सांगत असेल म्हणून. याच करत नाही तर ते कुठून करणार, आड्यात नाही तर पोरात कुठून येणार. विठ्ठल विठ्ठल. या करत नाही तर ते कधी करणार. तुम्ही जर हरिपाठ हे वाचलं ना, तुम्ही जर त्या मुलाला तसे संस्कार दिले ना, त्याला पण तसे संस्कार लागतील. पण आम्ही संस्कार देतच नाही. तुम्ही मुलांवरती लहानपणी संस्कार करणार नाही, परत म्हातारपणी अशी म्हणायची वेळ येते, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. जर मुलांवरती संस्कार केले ना, लहानपणी संस्कार केले ना, ते तुमची म्हातारपणीचे काटे आहे. तुम्ही लहानपणी त्यांच्यावरती चांगले संस्कार केले, त्यांना जर चांगल्या प्रेरणा दिल्या तर ते तुमचा म्हातारपणी सांभाळ करतील. विठ्ठल विठ्ठल. आईचा आपल्या लेकराशिवाय दुसरं कसलंच विश्व नसतं. आता बघा, आपण मुळाक्षरे वाचतो. मुळाक्षरे वाचत असताना मुळाक्षरांमध्ये पहिलं अक्षर काय आहे? अ म्हणजे आई. अ पासून सुरू होत आणि कुठं संपतं? ज्ञ म्हणजे ज्ञान. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे आपली आई असते. विठ्ठल विठ्ठल.
जर संगम झाला ना तर आई हा शब्द तयार होतो. आई एखाद्या झोपडीमध्ये राहू द्या, आई आपल्या लेकराला, आई कसल्याही झोपडीमध्ये राहू द्या, कसल्या घरात राहू द्या, ती जर रस्त्यावरती जरी असली ना तरी आपल्या लेकराला साहेब बनवण्याची स्वप्न ती फक्त आई पाहते आणि ती स्वप्न ती पूर्ण करून दाखवते. विठ्ठल. थॉमस एडिसन नावाचा मुलगा सायंटिस्ट झाला केवळ आईमुळे झाला. दृष्टांत देऊन सांगते. थॉमस शाळेत जायचा, वडील मिलिटरीमध्ये भरती होते. एक दिवस तो शाळेमध्ये गेल्यानंतर त्याच्या मुख्याध्यापकाने त्याला एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं ही चिठ्ठी घे आणि तुझ्या आईला नेऊन दे. त्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि आईकडे गेला. आईला ती चिठ्ठी दिली. आईने चिठ्ठी खोलून पाहिली. चिठ्ठी खोलून पाहिल्यानंतर त्याला इतका उत्साह आला, इतका तो उत्साहित झालता. आई मला सांग याच्यामध्ये काय लिहिलंय, सांग नाही आई मला सांग ना याच्यामध्ये काय लिहिलंय. त्या आईने ती चिठ्ठी खोलली आणि ती चिठ्ठी वाचली तर आई रडू लागली. आई रडू लागल्यानंतर तो थॉमस म्हणाला आई का रडतेस, अगं सांग ना या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय. त्यास त्या थॉमसची आई बोलते अरे बाळा या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय तुमचा मुलगा फार हुशार आहे, त्याला शिकवण्यासारखे शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही, तुम्ही त्याला घरी शिकवा किंवा दुसरीकडे त्याला शाळेला घाला. या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय. थॉमसने ते शब्द आईच्या तोंडून ऐकता थॉमसला इतका आनंद झाला तो जोमाने अभ्यास करू लागला. अभ्यास करता करता तो रेल्वेमध्ये पेपर विकू लागला. अभ्यास करायचा, पेपर विकायचा, नवीन शोध लावायचा. एक दिवस तो पेपर विकण्यासाठी गाडीमध्ये गेला. रेल्वेमध्ये गेल्यानंतर पेपर विकले आणि तो एका साईडला बसून नवीन प्रयोग करू लागला. प्रयोग करत असताना थॉमसकडून फॉस्फरस सांडला आणि फॉस्फरस सांडल्यानंतर त्या रेल्वेच्या डब्याला आग लागली. तिथे गार्ड आले. रेल्वेचे गार्ड आल्यानंतर गार्डने त्याला कानाखाली दिली. थॉमस म्हणाला आभारी आहे, मी तुमचा आभारी आहे, तुम्ही माझ्या कानाखाली दिली. तेव्हा गार्ड म्हणाले अरे मूर्खा, आम्ही तुझ्या गालामध्ये तुला एवढी कानाखाली दिली, तुझा हा अपमान झाला आणि तू म्हणतो बरं झालं तुम्ही माझ्या कानाखाली दिली, मी तुमचा आभारी आहे, मूर्ख आहेस का. तर तो थॉमस म्हणाला साहेब मी तुमचा आभारी यासाठी आहे तुम्ही माझ्या कानाखाली दिली, पण बाहेरचे जे माझ्याविषयी वाईट बोलतील ते मला आता ऐकू येणार नाही, तुम्ही बरं झालं माझ्या कानाखाली दिली. हा थॉमसचा पॉझिटिव्ह विचार होता. हा विचार त्याला त्याच्या आईने करायला शिकवला. असे विचार मुलांमध्ये असले पाहिजे. थॉमस रोज पेपर विकायचा, नवीन प्रयोग करायचा. एक दिवस पेपर विकून तो प्रयोग करण्यासाठी बसला. प्रयोग करत असताना थॉमसने कशाचा शोध लावला, विजेचा शोध लावला. थॉमसने विजेचा शोध लावल्यानंतर थॉमसला शास्त्रज्ञ ही पदवी बहाल झाली. त्याला सत्कार करण्यात आला. शास्त्रज्ञ पदवी ही बहाल केली. काही दिवसांनी थॉमस गावाकडे आला. आपलं जुना कपाट आवरायला लागला. कपाट आवरत असताना त्याला एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी त्यांनी त्याच्या शिक्षकांनी त्याला दिली होती. ती चिठ्ठी तो वाचू लागला. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की तुमचा मुलगा बावळट आहे, मतिमंद आहे, त्याला बोललेलं कळत नाही, तुम्ही त्याला आमच्या शाळेमध्ये पाठवू नका, आमच्या शाळेमध्ये शिकण्याची त्याची लायकी नाही, आमच्या शाळेमध्ये तुम्ही त्याला शिकू नका. थॉमसने ही चिठ्ठी वाचली. थॉमसला इतकं वाईट वाटलं. थॉमसचं मन मोकळं करण्यासाठी या जगामध्ये त्याची आई नव्हती. त्यावेळेस त्याची आई नव्हती. थॉमस इतका रडू लागला, पण त्यावेळेस त्याची आई नव्हती. थॉमसला इतकं वाईट वाटलं, पण थॉमसला त्याच्या आईने काय सांगितलं होतं, तुझ्या शिक्षकांनी या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय तुमचा मुलगा फार हुशार आहे, तुमच्या मुलाला शिकवण्यासारखे शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही, तुम्ही त्याला घरी शिकवा. एका आईमुळे आज एक मुलगा शास्त्रज्ञ बनतो. आईचे कृपा आशीर्वाद आपल्या लेकराच्या पाठीवरती असलं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण मुलांना पॉझिटिव्ह विचार दिले पाहिजे, त्यांना चांगलं शिकवलं पाहिजे. ही गोष्ट या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. एका आईमुळे एक मुलगा शास्त्रज्ञ बनतो. मग तुमच्यामुळे आपला मुलगा काहीतरी बनवू शकतो ना, यासाठी तुम्ही मुलांवरती चांगले संस्कार करा, त्यांना चांगलं शिकवा. विठ्ठल. आपले लेकरू कसं असू द्या, वेडा असू द्या, साधं
भोळा असू द्या तरीही ती आई त्या लेकराची किती काळजी करते, किती काळजी करते. एखाद्या वेळेस एखादं लेकरू कडक उन्हामध्ये बाहेर खेळते, आई त्याला सांगते बाळा उन्हामध्ये खेळू नको, आजारी पडशील. आई त्याला पहिल्यांदा समजावून सांगते, तरीही ते ऐकत नाही. आई किचन मध्ये गेलं ते खेळायला, ते उन्हामध्ये कडक उन्हामध्ये खेळायचं. आई परत आली, आईने त्याला पाहिलं कडक उन्हामध्ये खेळताना, आईने त्याला पाहिलं, आईने त्याला फरफडत ओढत आणलं आणि सांगितलं बाळा उन्हामध्ये खेळू नको, तुला सांगितलेलं कळत नाही. आई त्याला खवळून सांगते, तरीही आई किचन मध्ये गेली, पुन्हा ते उन्हामध्ये खेळायला जातं. मग आई त्याला फरफडत ओढत आणते आणि चांगलं बदडून काढते. आई त्याला सांगते अरे बाळा तुला सांगितलंय उन्हामध्ये खेळू नको. आई बाहेर गेलं ते खेळायला. तर सारखं आईने जरी समजून सांगितलं ना तरी ते खेळायला जायचं. परत आईने त्याला पाहिलं, आईने त्याला ओढत आणलं आणि सांगितलं बाळा मी तुझ्या पाया पडून सांगते पण उन्हामध्ये खेळू नको, आजारी पडशील, तुझी तब्येत ठीक राहणार नाही. आई आपल्याला पहिल्यांदा कसं सांगते समजून सांगते, नंतर खवळून सांगते, नंतर मारून सांगते आणि नंतर पाया पडून सांगते. तसं संत सुद्धा आपल्याला कसं सांगतात, समजून सांगतात, खवळून सांगतात, पाया पडून सांगतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करिताळी बोला मुखिया, करिताळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करिताळी बोला मुखी नाम, करिताळी बोला. करिताळी बोला मुखी नाम, करिताळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करिताळी बोला मुखी नाम, करिताळी बोला मुखी नाम. संत आपल्याला पहिल्यांदा समजावून सांगतात, नंतर खवळून सांगतात, नंतर पाया पडून सांगतात बाबा रे तू त्या देवाचं नामस्मरण कर. आई जसं आपल्या लेकराला समजून सांगते ना, ज्या पद्धतीने आई आपल्या लेकराला सांगते संत त्याच पद्धतीने आपल्याला विनवणी करू लागतात. दादा देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. पण आपण ऐकतो का? नाही ऐकत. आपण ऐकलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण करतो का? नाही करत. जर ते लेकरू उन्हामध्ये खेळत असेल, आई त्या लेकराला सांगते अरे ए बेल्या उन्हात काय मरतोस, मरायचं तर आत येऊन मर. ही आईची प्रेमापोटीची भाषा आहे. खरं ती मर म्हणते का हो? तीच आई आपण ज्यावेळेस आजारी असतो त्यावेळेस ते आपल्या उशा पायथ्याला बसून असते. खरंच मर म्हणते ती आई. आई आपल्याला प्रेमापोटी बोलते पण आपल्याला ते खरं वाटतं. आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते, आपला जीव द्यायला सुद्धा तयार असते. ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची